तर मनपा निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला होता, तोच फॉर्म्युला सत्ताधारी झेडपी निवडणुकीत वापरणार असल्याची माहिती आहे। महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे राज्य सरकारकडून 2,000 आणि केंद्र सरकारकडून 2,000 रुपये मिळणार आहेत। राज्यात शेतकरी सन्मान निधीचे 90 ते 94 लाख लाभार्थी आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान पुन्हा अवकाळी पावसांचा धोका, पिकासह लग्न सोहळ्यांवर पावसांचे संकट। आगामी 5 दिवस वातावरण कसे असेल या ठिकाणी बघू शकता। जळगाव जिल्ह्यातील अपडेट आहे। आजपासून म्हणजेच की 1 फेब्रुवारीपासून देशामध्ये होणार मोठे बदल। कार, जीप, व्हॅन इत्यादीसाठी फास्ट ट्रॅक जारी करतेवेळी ई-केवायसी व्हेरिफिकेशन प्रक्रिया समाप्त होईल। पान मसाला, सिगारेट, तंबाखू या उत्पादनावर वाढवण्यात आलेला टॅक्स लागू होणार। त्यानंतर LPG सिलेंडर, CNG आणि ATFच्या नवीन किंमत आज जाहीर होईल। शेतकरी कर्जमाफीसाठी आकडेमोड 1,504 कोटींचे पीक कर्ज थकीत। बँकांकडून माहिती संकलन 1,71,991 शेतकऱ्यांकडील पीक कर्जांची थकबाकी। आता अटी शर्तींची कर्जमाफी नको, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी हवी। वादळी वारा व पावसाने रब्बी पिकांचे नुकसान, तहसीलदार कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानींची पाहणी। बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट। धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण, वाढीव उद्दिष्ट मिळणार। चुकऱ्यासाठी करावी लागेल प्रतीक्षा। 595 कोटी रुपयांच्या निधीची गरज, चुकऱ्यासाठी हवेत 595 कोटी रुपये शेतकऱ्यांना। द्राक्षांच्या दरामध्ये घसरण, निर्यातीत मात्र मोठी वाढ। द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात। स्थानिक बाजारामध्ये थेट 70 रुपयांपर्यंत कोसळले आहेत दर। सोयाबीनने गाठला 5,500 रुपयांचा टप्पा। वाढीव भावांचा फायदा शेतकऱ्यांऐवजी साठे बाजारांनाच। थंडी वाढणार, 2 तारखेला हलक्या पावसांची शक्यता। वातावरण बदलाने रब्बी हंगामातील पिके धोक्यात, शेतकरी चिंतेत। पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विपरीत परिणाम। फवारणीचा खर्च आता शेतकऱ्यांचा वाढला। हंगामाच्या सुरुवातीला 190 ते 200 रुपये दर होता, पण आता दर 70 ते 80 रुपयांवर आले। शेतकऱ्यांचा खर्च निघणे देखील कठीण झाले। शेंगदाणा दरामध्ये 30 ते 40% वाढ, दरवाढीमुळे ग्राहक हवालदिल। प्रदूषण नियंत्रणाची परवानगी नसताना देखील वीट भट्ट्या सुरू आहेत। अवैध वीट भट्ट्यांचा सुळसुळाट, कोट्यवधींच्या महसुलाला चुना। हप्ता न मिळालेल्या लाडक्या बहिणी रुसल्या, ग्रामीण भागात महिलांमध्ये रंगू लागल्या अनेक चर्चा। हप्ता पडला की नाही आणि कोणत्या कारणामुळे पडला नाही अशा अनेक चर्चा आहेत। हप्ता पाहिजे असेल तर अंगणवाडी ताईकडे अर्ज करावा। पोट हिश्श्याच्या मोजणीसाठी 7/12 उतारे होणार अपडेट। राज्यातील कोट्यवधी भूखंडांना आता मिळणार भू आधार क्रमांक। तुरीचे दर 9,000 रुपयांवर पोहोचले आहेत, आणखीन दर वाढण्याची शक्यता। पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण, पावसांचा अंदाज। रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता। 2 फेब्रुवारीला वादळासह पावसांचा अंदाज वर्तविण्यात आला। भावघटींच्या भीतीने चांदीमध्ये विक्रींचा दबाव, चढ्या दरात खरेदी केलेल्यांना फटका। सराफांची मात्र चांदी, आज चांदीला भाव 3 लाखांच्या पुढे आहे। रोहियेतील 5,549 मजुरांची 3 महिन्यांपासून मजुरी मिळेना। मजुरी अभावी गाव सोडून स्थलांतरण करण्याची तयारी। लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट। लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता आहे। या संदर्भात सरकारकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे। पात्र लाडक्या बहिणींना महिन्याच्या 7 तारखेपासून पैसे मिळण्यास सुरुवात होते, त्यामुळे 7 फेब्रुवारीपर्यंत या संदर्भात सरकार निर्णय घेऊ शकते। याच दरम्यान डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात आधीच जमा झाले आहेत। उच्चांकी दरवाढीनंतर सोने चांदीच्या किमतीमध्ये घसरण, नफा वसुलीमुळे बाजारामध्ये दबाव, ग्राहकांना दिलासा। चांदीची घसरण 15,000 रुपयांच्या खाली। शेतकऱ्यांची मागणी, 2 महिन्यांपासून आर्थिक कोंडी। शेतकऱ्यांना धानाचे चुकारे त्वरित द्या, खरीपातील नुकसान भरपाई देखील मिळेना। गोंदिया जिल्ह्यातील अपडेट।
समृद्धी मार्गावर 4 दिवस वाहतूक बंद. नागपूर वर्धा पट्ट्यात 14 टप्प्यात ट्रॅफिक ब्लॉक. 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान गॅरंटी उभारण्याचे काम. रब्बी हंगामात 48,000 हेक्टर क्षेत्रावर ई पीक पाहणी पूर्ण. 33,000 शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणी. वर्धा जिल्ह्यातील अपडेट. महाशिवरात्रीच्या तोंडावर उपवासांचे पदार्थ महाग. शेंगदाण्याच्या दरवाढीने गाठला उच्चांक. भगर 150 ते 170 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत, तर साबुदाणा 56 ते 65 रुपये किलो, तर राजगिरा 110 रुपये किलोच्या पार गेला. आता खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्रांना बसणार आळा. अद्ययावत नवीन क्रीडा ई प्रमाणपत्र प्रणाली विकसित. 24 तासात मिळणार पडताळणीचा अहवाल. ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्राचा करार आता संपला आहे. ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक नागरिकांना मिळायचे दाखले. हरभरा फसला, राजमा भरला. पिकाने वेधले सर्वांचे लक्ष. हरभऱ्यांच्या तुलनेत राजमांचा खर्च कमी. पेरणी देखील वाढणार. बँकांच्या विविध कार्यालयांनी मागवली कृषी कर्जांच्या थकबाकींची माहिती. 67,084 शेतकऱ्यांकडे 339.5 कोटींचे कर्ज थकीत आहे. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्याची आशा. कर्जमाफीबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नसला तरी ही प्रक्रिया संभाव्य धोरणात्मक निर्णयाच्या पार्श्वभूमीवरची पूर्वतयारी असल्याचे मानले जात आहे. आणि या हालचालीमुळे मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफी मिळवण्याबाबत आशा निर्माण झाली आहे. खाद्यतेलाला महागाईचा तडका. शेंगदाणा तेल 185 रुपये किलोवर. कुठल्या तेलांचे भाव किती आहेत प्रति किलोप्रमाणे या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांची लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे. लाभार्थ्यांमध्ये असंतोष आहे. पैशांसाठी वाढल्या बँकांमध्ये फेऱ्या. 8व्या हप्त्यांची प्रतीक्षा आहे, कारण की योजनेचा 8वा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. मागील हप्ते वेळेत मिळाल्याने यंदा विलंब का होत आहे याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी जमा होणार का हप्ता? शेतकरी मित्रांनो, येत्या 7 तारखेला जिल्हा परिषद निवडणुकी आहेत. त्याच्या आधी म्हणजेच की येत्या 2 ते 3 दिवसात नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. 15 वर्षानंतर जनगणना प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. 1 एप्रिलपासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील कामाला होणार प्रारंभ. आजपासून बँकिंग नियमामध्ये झाला मोठा बदल. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. देशातील प्रमुख बँका 1 एप्रिलपासून आपले महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. एबीआयने 2 लाख ते 5 लाख रुपयांच्या IMPS व्यवहारावर 20 रुपये शुल्क लागू केले आहेत. आणि त्यासोबतच ICICI बँक क्रेडिट कार्डवर मिळवणारे मोफत चित्रपटांचे तिकीट बंद करणार आहेत. पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना त्यांचे eKYC अपडेट करणे अनिवार्य केले आहे. या बदलामुळे सामान्य ग्राहकांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होणार आहे. सोयाबीनच्या दरामध्ये 2 महिन्यात 35% वाढ झाली. दर वाढल्याने शेतकरी सुखावले. असा होता सोयाबीनचा दर प्रति क्विंटल प्रमाणे या ठिकाणी तुम्ही मोबाईल स्क्रीनवर बघू शकतात. किमती वाढल्या. दागिन्यांची मागणी घटली. सोन्यांची नाणी, सोन्यांच्या विटेतील गुंतवणूक 17% वाढली. बीड जिल्ह्यामध्ये 305 एकर क्षेत्रावर फळबाग लागवड होणार. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी केंद्राअंतर्गत नाफेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025-26 साठी तूर पिकांची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. सुनेत्रा पवार यांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्री पदांची शपथ घेतली आहे. त्यांना राज्यपालांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.